ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.
सर्वांना कृपया करून विनंती आहे, नाश्ता केल्याशिवाय पुढे जाऊ नये. लांबचा पल्ला आहे, लांबचा प्रवास आहे, म्हणून अंगामध्ये शक्ती पाहिजे. त्यासाठी या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तुमचा आवाज बाबांपर्यंत पोहोचला पाहिजे हा? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, श्याम तेरी बंसी बजने लगी, कान्हा तेरी बंसी बजने लगी. सारी सारी रात में तो जगने लगी, सारी सारी रात में तो जगने लगी, सारी सारी रात में जगने लगी. शाम तेरी बंसी बजने लगी, कान्हा तेरी बंसी बजने लगी. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. सब मिलकर बोले राधे राधे, राधे 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 राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. महाराजांनी चालले चाल
चालले बालयोगी महाराजांची किती चालले बालयोगी महाराजांची चालले बालयोगी महाराजांची किती चालले बालयोगी महाराजांची श्री क्षेत्र तुंगारेश्वरासी सदानंद सद्गुरुजी श्री क्षेत्र तुंगारेश्वरासी सदानंद सद्गुरुजी श्री क्षेत्र तुंगारेश्वरासी दिंडी चालले दिंडी पवित्र गणेशपुरी धर्मास करती वारी गुरुचरण वंदून शिरी आनंद येतो स्वगृही आनंद गुरुचरण वंदून शिरी आनंद येतो स्वगृही अक्कलकोटी स्वामी समर्थ अक्कलकोटी स्वामी समर्थ अक्कलकोटी स्वामी समर्थ शिर्डी ग्रामीण साई अक्कलकोटी स्वामी समर्थ शिर्डी ग्रामीण साई अक्कलकोटी तर आपल्याला पाहिजे सदानंद महाराज यांचा आगमन आता झालेला आहे. जसं प्रभू रामचंद्र भगवान यांचं अयोध्येमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आगमन भव्य दिव्य स्वागत केलं जातं, त्याच प्रकारे बाल सदानंद महाराज यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे. मंदिरामधलं जरा फटाफट दर्शनासाठी सोडायचं आहे. थोडी घाई करावी, मंदिरामध्ये थोडी घाई करावी. क्षेत्र तुंगारेश्वर पुराणात असे उच्चार शंकर या दीर्घ पीडित होता मृत्यूशी सदा झुंजत होता शंकर या दीर्घ पीडित होता मृत्यूशी सदा झुंजत त्याने वारी दर्जी वा उधारी केली त्याने वारी दर्जी वा उधारी केली त्याने वारी दर्जी वा उधारी केली त्याने वारी दर्जी वा उधारी
महाराजांची दिंडी चालले चालले बाळयोगी महाराजांची दिंडी चालले चालले बाळयोगी महाराजांची दिंडी चालली चालली बाळयोगी महाराजांची दिंडी चालली चालली बाळयोगी महाराजांची दिंडी चालली श्री क्षेत्र तुंगारेश्वरासी सदानंद सद्गुरुजी श्री क्षेत्र तुंगारेश्वरासी सदानंद सद्गुरुजी श्री क्षेत्र तुंगारेश्वरासी दिंडी चालली दिंडी चालली श्री क्षेत्र तुंगारेश्वरासी सदानंद सद्गुरुजी श्री क्षेत्र तुंगारेश्वरासी सदानंद सद्गुरुजी श्री क्षेत्र तुंगारेश्वरासी पवित्र गणेशपुरी धर्मास करती वारी पवित्र गणेशपुरी धर्मास करती वारी गुरु चरण वंदून शिरी आनंद येतो स्वगृही गुरु चरण वंदून शिरी आनंद येतो स्वगृही यांचं अयोध्येमध्ये स्वागत केलं जातं. त्याच प्रकारे बाळ विठ्ठलानंद महाराज यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे. तरुणी मोह सागरू सुखी गडे निरंतरू गुरुचित्तब्दे चंद्र महात्मदी महेंद्र गुरुप्रताप रुद्र गुरुकृपा समुद्र गुरुस्वरूप स्वता गुरुची ब्रह्म सर्वता नामहाविधान ते जनी निवारिता शिवा हुई गुरु असे अधिक हे मला दिसे नरांची मोक्ष द्यावया गुरुस्वरूप घेतसे शिवे स्वरूप आपुले न मोक्ष दक्ष देखिले गुरुत्व पूर्ण घेतले मनोन कृत्य साधिले गुरुची तात माहुली गुरुची दीन सावली गुरुची शिष्य गावली गुरुची चिंतिता सदे गुरुची तत्पतो वदे अलभ्य मोक्ष गुरुची दे Thank you.
महाराज आनंदी बालयोगी महाराजांची किती चालले सदानंद सद्गुरुजी पवित्र गणेशपुरी धर्माच करती वारी पवित्र गणेशपुरी धर्माच करती वारी गुरु चरण वंदून शिरी आनंद येतो स्वगृही आनंद येतो गुरु चरण वंदून शिरी आनंद येतो स्वगृही अक्कलकोटी स्वामी समर्थ अक्कलकोटी स्वामी समर्थ अक्कलकोटी स्वामी समर्थ शिर्डी ग्रामी साई अक्कलकोटी स्वामी समर्थ शिर्डी ग्रामी साई अक्कलकोटी तर आपल्याला पाहिजे सदानंद महाराज यांचा आगमन आता झालेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान यांचं अयोध्येमध्ये गुढीपाडव्यानिमित्त भव्य दिव्य स्वागत केलं जातं. त्याच प्रकारे बाळ सदानंद महाराज यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे. क्षेत्र तुंगालेश्वराची दिंडी चालली मंदिरामधलं जरा फटाफट दर्शनासाठी सोडायचं आहे. क्षेत्र पावन तुंगालेश्वर थोडी घाई करावी, मंदिरामध्ये थोडी घाई करावी. क्षेत्र तुंगालेश्वर या निमित्तानं विष्णू याग आणि त्या संदर्भातल्या सगळ्या पूजा 3 दिवसांपासून सुरू होत्या. एक दिवस पूजा करायची म्हटली तरी आमची गात्र गलित होतात. 3 दिवस सातत्यानं सगळ्या प्रकारच्या पूजा स्वहस्ते करताना बाबा याही वयात न थकता न कंटाळा न करता अतिशय आनंदानं आणि खूप चांगल्या वृत्तीनं पावित्र्यानं मांगल्यानं या सगळ्या या ठिकाणी पूर्ण झाल्या. उद्देश हाच आहे की या सगळ्या भक्तांना आशीर्वाद. हॅलो. पुढचा आशीर्वाद. आज माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे.
लाईव्हचा आवाज येतो युट्यूब लाईव्हचा आवाज पदार्पण करतोय तुमच्या होय, होय, होय. आता 50 वर्ष माझ्या भजनाला झाली आणि तुमच्याकडे बरोबर आहे शिवराम वळीकर यांच्या भजनात मी 1980 सालीपासून आलो तुमच्या सानिध्यात राहिलो. सुटले तो सद्गुरू माझं जेव्हा लग्न झालं आवाज येतोय. 50 वर्ष अगोदर माझ्या सासरे बुवाने मला इथे एकदा घेऊन आले होते. कोणतरी महायोगी संत प्रकट झाले त्या डोंगरावर आहे ते इथेच आहे. तुमचं लग्न झालं आपण जायचं का? दर्शनाला चला. सासऱ्याने मला तिकडनं सांगितलं बाबांचं दर्शन झालं होतं. आता त्या गोष्टीला एवढी 50 वर्ष झाली. माझी तिसरी मग पिढी काही भजन बाबांच्या केलं. सान्निध्यात बाबांच्या पायाशी आहे. माझी ज्येष्ठ मुलगी बिनल अर्थात साक्षी पाटील पराक्रम नवरादो. माझा नातू बाबांच्याच आशीर्वादाने बाबांच्याच जवळ तो वाढला आणि तो आता बाबांच्या समोर सेवा सादर करतो. तर माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. रामकृष्ण. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान
सुखा